अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा 21 जुलै 2024 या 2024 मधील अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, ज्या दिवसाची आपण सगळे स्वामी भक्त वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की या 21 जुलै रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेचा दिवस हा प्रत्येक गुरु आणि शिष्याच्या नात्यासाठी हा दिवस सर्वात महत्त्वाचा मानला जातो। प्रत्येक वर्षी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवस, 11 दिवस किंवा 7 दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो। कारण गुरूंना, आपल्या स्वामींना, आपल्या महाराजांना जर प्रसन्न करणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा। सेवेने आपण आपल्या आयुष्यात जे हवं ते मिळवू शकतो। सेवेने आपण आपल्या नशिबात जे नसेल ना तेही मिळवू शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुपौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी किंवा खास उपाय सांगणार आहे, जो तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। ही एक वस्तू आहे, ही एक वस्तू तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या आत किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात आणायची। तुम्ही आज, उद्या, परवा कधीही आणू शकतात, पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी या वस्तूची स्थापना तुम्हाला तुमच्या घरात करायची आहे। ही एक वस्तू जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात स्थापन केली ना, अखंड गुरूंची कृपा राहील, अखंड गुरूंचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहील, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात जर दुर्भाग्य आलेले असेल तर ते दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाईल, जे नशिबात नसेल तेही मिळून जाईल आणि तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा या वस्तूने पूर्ण होईल। संपूर्ण वर्षभरात फक्त एकदाच हा उपाय करता येतो। या उपायाने आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात, आपल्या घरात अखंड गुरूंची कृपा राहील। बऱ्याच वेळा आपण गुरु ग्रह मजबूत होण्यासाठी, गुरूंना प्रसन्न करण्यासाठी खूप सेवा करतो। बऱ्याच वेळा त्या सेवा लागू पडतात, बऱ्याच वेळा त्या लागू पडत नाही। पण आता जो उपाय सांगणार आहे ते 100% खात्रीशीर आहे। फक्त ही एक वस्तू गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्थापन करून, अभिमंत्रित करून स्वतःजवळ ठेवायची आहे। या वस्तूमुळे नेहमीच तुमचा गुरुग्रह जो आहे तो मजबूत राहील, नेहमीच तुमच्या पाठी गुरूंची कृपा राहील आणि तुमच्या आयुष्यामध्ये अखंड जे गुरुबळ आहे ते मजबूत राहील, ज्यामुळे विघ्न, संकट टळून जातील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील। आता काय वस्तू आहे, काय उपाय आहे हे सगळं पुढे सांगते। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा आपल्याला काय करायचंय, तर गुरुवारच्या दिवशी म्हणजे दिवसभरात आज गुरुवारपासून, म्हणजे आज गुरुवार, शुक्रवार, शनिवार, तर आज 18 तारीख आहे। 18 तारखेपासून 18, 19, 20 आणि 21 बरोबर 4 दिवस तुमच्याकडे आहेत। या 4 दिवसात तुम्ही कधीही ही वस्तू आणू शकता। फक्त स्थापना आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे। मार्केटमध्ये, बाजारामध्ये जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यांच्याकडनं तुम्हाला एक गुरुमणी आणायचा आहे। आता गुरुमणी तुम्ही सांगितल्यानंतर ते तुम्हाला सहज गुरुमणी देतील। बघा तुळशीचा मणी वेगळा असतो, आपला जो कमळगट्ट्याचा मणी असतो तो वेगळा असतो, त्याच्यानंतर असे वेगवेगळे प्रकार असतात। तसा गुरुमणी असतो जो थोडासा रुद्राक्षाच्या मण्यासारखा असतो। जी मोठी माळ असते मण्यांची किंवा छोटी जरी माळ असेल तर त्याच्या शेवटी एक मोठासा मणी, म्हणजे छोटी छोटी जरी मणी असेल तर त्याच्या शेवटी जेव्हा आपला शेवटचा 108वा मणी असतो बघा, तो मणी खूप मोठा असतो। त्याला अगदी काय म्हणतो आपण, त्याला थोडंसं सूत वगैरे पण असतं कलरचं, तर तो जो मणी असतो त्याला गुरुमणी म्हणतात। हा गुरुमणी सेपरेट बाजारात तुम्हाला मिळून जाईल। हाच गुरुमणी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात आणायचा आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणला तरीही चालेल। हा मणी घरात आणल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच उठून स्वच्छ स्नान उरकून आपलं जे काही बाकीचं असेल ते सगळं आवरलं, आपल्या गुरूंची सेवा, पूजा जे काही असेल ते सगळं करून झालं की त्याच्यानंतर हा गुरुमणी एका ताम्हणात किंवा प्लेटमध्ये ठेवायचा। यावरती थोडं गंगाजल आणि घरातलं जे शुद्ध पाणी असतं, जे ज्याला आपण जल असं म्हणतो, हे थोडंसं जल घालायचं आहे। त्याने हा मणी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर हा मणी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। ठीक आहे। त्यानंतर देवघराच्या समोर जिथे स्वामींची मूर्ती असेल, तुम्ही ज्या गुरूंना मानता
तर त्या गुरूंची मूर्ती असेल, फोटो असेल, प्रतिमा असेल, जे काही असेल त्यांच्या समोर किंवा त्यांच्या चरणांच्या जवळ हा जो गुरुमणी आहे तो ठेवून द्यायचा। या गुरुमण्याच्या वरती थोडंसं अष्टगंध आणि थोडंसं चंदन लावायचं, धूप दीप हे ओवाळून घ्यायचं। त्यानंतर काय करायचं, तर एक छोटासा कापड घ्यायचा, लाल घ्या पिवळा घ्या, दोघांपैकी कुठलाही घ्या। त्या कापडामध्ये हा गुरुमणी ठेवायचा, त्या कापडाला गाठ मारायची। आता हा गुरुमणी बरोबर त्या छोट्याशा पोटलीत असेल, उजव्या हातात ही पोटली घ्यायची, हाताची मूठ बंद करायची, 7 वेळा महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा। त्यानंतर 7 वेळा महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा, बरोबर 7 वेळा महाराजांचं जे पुरुष सुक्तम आहे नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये स्वामींची सर्वात प्रभावी सेवा, 7 वेळा तारक मंत्र, 7 वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा। ठीक आहे। त्यानंतर हा जो गुरुमणी आहे तो आपल्या उजव्या हातात ठेवूनच आपल्या कपाळाला लावायचा आणि कपाळाला लावून अखंड गुरूंची कृपा होण्यासाठी, नशीब बदलण्यासाठी, दुर्भाग्य सौभाग्यात होण्यासाठी महाराजांना प्रार्थना करायची आणि सांगायचं की महाराज मी आयुष्यभर तुमची सेवा करणार, मी आयुष्यभर तुमच्या सेवेत राहणार, फक्त माझ्याप्रती तुमची जी काही कृपा आहे ती अखंड राहू द्या, तुमचं प्रेम माझ्यावरती राहून द्या, माझी ही इच्छा आहे ही इच्छा पूर्ण करा, आयुष्यभर माझ्या घरामध्ये तुमचं जे स्थान म्हणजे तुमची जी कृपा आहे ती कृपा राहू द्या, माझ्या जीवनात माझ्याकडनं सेवा घडवून घ्या आणि माझं जे गुरुबळ आहे ते गुरुबळ मजबूत होऊ द्या। असं मनापासून तुम्हाला त्या मनाकडे बघून किंवा तो मणी आपल्या उजव्या हातात ठेवून महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि तिथून पुढे हा जो गुरुमणी आहे हा अखंड आपल्या सोबत ठेवायचा आहे, कायम स्वतःच्या सोबत ठेवा। कधी गुरुवारी महिन्यातून 2 महिन्यातून तो गुरुमणी त्या कापडातून काढा, त्याच्यावरती पुन्हा दूध पाणी घाला आणि अभिषेक घालून किंवा धूप दीप दाखवून पुन्हा हा मणी स्थापन करून आपल्या सोबत ठेवून द्या। याने नेहमीच तुमचं गुरुबळ मजबूत राहील, अखंड गुरूची कृपा तुमच्यावरती राहील, तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच गुरु जे आहेत ते प्रसन्न राहतील। अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप नाही जमलं, काहीच नाही जमलं तरी लक्षात ठेवा, हा एक उपाय केला ना अखंड गुरु प्रसन्न राहतील आणि जेव्हा ते तुमच्यावरती प्रसन्न राहतील तेव्हा तुमचं गुरुबळ मजबूत होईल। तर आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।